नमस्कार सगळे घोरपडे वस्तीत लोकांना. हे आता काही 4-5 लोक आले काल, मला माहिती ऐकलं मी त्यांचं लाईव्ह. दादा म्हणतो 10 लोकांना इथं बोलवायचं, नाक घासायला लावायचं. कुणी पण सांगाव, कुणाला नाक घासायला लावलं मी? कुणी पण सांगाव, कुणालाच नाही. 20 वर्षापासून ह्या घोरपडी वस्तीत मी येतोय. लोकांना चाला येत नव्हतं. मी यायचो गाडीत पेट्रोल टाकायला, पैसे नसायचे माझ्याकडं. कुठं असायचे काय एमएटी असायची, वजाळे होते. आम्ही टुर करत जायचो कुठं तरी. त्या गाडीला चावी बी नसायची. आम्ही यायचो असं इकडे तिकडे लोकांची काम करत फिरायचो. जागेच्या अडचणी होत्या. काही लोकांना या जागा पाहिजे होत्या, त्यासाठी संघर्ष केला. कुणाला जागा बोलावलं मी? कुणालाच बोलवलं नाही. खोटं बोलत्यात. 20 वर्ष आपण संघर्ष केला आणि यांना सत्ता पाहिजे. सत्ता पाहिलं ना, यांना आतापर्यंत आपण काय केलं काहीच माहिती नाही. लोकांच्या अडचणी काय आहेत काय माहिती यांना. या ठिकाणी खड्डे होते पाणी प्यायला. पाणी होतं का प्यायला आपल्याला? पाणी मिळतं प्यायला. खड्डे होते खड्डे. त्या खड्ड्यात पोरं पडायची. यांना माहित सो नाही. ती पोरं कितीतरी पोरं त्या खड्ड्यात पडून वारली, गेली, मेली. काय माहिती यांना आपल्या अडचणी. भारी भारी गाड्यातून फिरतात ही लोक. माहित नाही आपल्या अडचणी. रोडनी चालत जाऊन दाखवा. हम तुम्हारे साथ हैं. रोडनी चालत जाऊन दाखवा. चिखलातून गेल्यावर कळतंय हा दादा चिखलात नाचलेला माणूस आहे, चिखलात जेवलेला माणूस आहे. हम तुम्हारे साथ है. चिखलातून नाचायचो. ही लोक लाखो रुपये कमवायची आणि आपल्याकडे 10 रुपये नसायचे पेट्रोल टाकायला. गोरगरीब लोकांना माझ्याकडे लोक यायची. माझी बायको चहा पाजायची सगळ्यांना. 15 वर्ष चहा पाजला. यांनी कोणी पाजला का? चहा सुद्धा कोणी पाजलेलं नाही. लोकांना चहा सुद्धा पाजलेला नाही यांनी. आम्ही केलंय. लोकांच्या अडचणी यांना माहिती नाहीत. आता काही आलेत लोक. मी एक शेतकरी आहे, तुम्हाला सांगतो. एक रान तयार करायचं असेल तर त्यातली दगडी याचायला लागतात, बाबळीची झाडं काढावं लागतात, तण काढावं लागतं, तेव्हा ते रान तयार होतं. बरोबर आहे का? आणि आपण त्या ठिकाणी झाड लावतो. त्या झाडाला पाणी घालतो आपण उन्हाळा पावसाळा. ह्या दादानी केलं हे झाड घोरपडे वस्तीला. हम तुम्हारे साथ है. झाड लावलं 10-15 वर्षांनी झाड चांगलं उगवलं. झाड उगवलं आता या झाड माझं आहे. त्याला फळ आलं. फळ आलं की माझं. फळ आलं आणि हे झाड माझं आहे. हे झाड माझं आहे. मोका लगा हे झाड माझं आणि आता याची फळं मी खाणार. अरे ह्या फाकड्याने पाणी घातलं या झाडाला. 15 वर्ष काय केलं यांनी? आमच्या अडचणी यांना दिसत नाही. बारी गाड्यातून लोक फिरतात. हे आमदार आता मी यांची कोणाची नावं घेणार नाही, फक्त आमदारांवर बोलणार आहे. हे वजाळी लोकांची. माझी एक विहीर आहे, त्या विहिरीवर नाही तर पाणी आणलं मी. ग्रामपंचायत कुणी पण जाऊ द्या,
एक अर्ज करा ही पाण्याची जी लाईन झाली त्याचं मला बिल द्या. ग्रामपंचायतीकडे बिल नाही, कारण की ते दादानी केलेले. दादाच्या विहिरीवरनं पाणी आणलं, पाणी नव्हतं लोकांना प्यायला. लोकांना म्हणलं खड्डे बुजा, मी पाणी देतो तुम्हाला, खड्डे बुजा. लोकांनी खड्डे बुजले, बऱ्याच लोकांच्या दुर्घटना झाल्या. पोरं पडून गेली त्याच्यामध्ये, 7-8 पोरं बारकी बारकी गेली. कालच परवाची घटना झाली. किती वर्षाची पोरगी होती? 24 वर्षाची पोरगी खड्ड्यात पडून गेली. 24 वर्षाची पोरगी. आई बाप परवाशी मी गेलो, ती आई रडत होती. मला बघितल्या डोळ्यातून ढसा पाणी आलं त्या आईच्या डोळ्यातून. मला बी बोलताय ना, अरे तुम्ही पाणी जर नीट दिलं त्याला खड्डे खांदायची गरज नाही, एका बी खड्ड्याची गरज नाही आपल्याला. ग्रामपंचायतने पाणी झालं नीट, 17 वेळा ती पाईपलाईन फुटती. दादा हे खरं आहे. आणि आमच्या नावाने सांगतात नाक घासायचं. अरे आम्हाला तसलं येतच नाही, येतच नाही. मला नाक घासायचं माहितीच नाही. आम्ही साधी माणसं आहोत. लोकांची गोरगरिबांच्या असं मातीत बसून आम्ही कट्ट्यावर बसून बसतो, लोकांची कामं करत बसतो. आम्हाला गाडीवारी गाड्या नाही लागत. आम्ही त्या एमएटी यायचो इथं, आणि त्या पण गाडीचं फाटलेलं सीट. भारी भारी कपडे बी घालत नव्हतो आम्ही. ह्यांची कशी काय येतात भारी भारी कपडे? लोकांच्या घरात पाणी माहितीये का? एवढं मोठ्या चिखलात भरायचे, एवढे मोठे. आम्ही मरत होतो तरी कोणी येत नव्हतं, दादा येत होते. एवढं खा म्हणून दादा आले, नळ उकरून दिले. मित्रांनो, हे आमदार 5 वर्षापूर्वी निवडून आले. चांगलं झालं आता सगळे. निवडून आल्यानंतर मी पहिला फोन त्यांना केला. फोन केला तर फोन बाबाचा बंद, फोन बंद. म्हणलं बाबा आता माझ्या फोनची तुम्हाला हे सांगतो, फक्त फोन मध्ये मिळालेले पाचरणे, आमदार नाही लिहिलं बरं का मित्रांनो. म्हणलं आता आमदारी पदवी लावी. 5 वर्षापूर्वी म्हणलं आता ह्यांना आमदारी पदवी लावा, म्हणजे फोन मध्ये लिहाव आमदार पाचरणे. म्हणलं एक महिना बघू आपण हे आमदारासारखे वाक्यात का. मी 1 महिना त्यांच्या नावापुढे आमदार लिहिलं नाही लिहिलं, तरी पण ते आमदारासारखे वाग खाल्लं. म्हणलं अजून आमदार सारखं वागत नाही म्हणून अजून आमदार लिहायचं नाही. 5 वर्ष झालं त्यांच्या पुढे मी आमदार लिहिलेलं नाही. सकाळी 11 वाजता काम चालू. त्यांच्या घरी गेले ना, गोरपडे स्थिती लोकांना विचारतो, तुम्ही जेव्हाच माझ्याकडे यायचा, 25 लोक बसलेले ह्याची, प्रत्येकाचं काम मी करायचो. शिंदेबाई बरोबर आहे का? हा, लोकांची कामं करायचो. आणि आमदाराच्या दारात जा, आमदाराच्या दारात जा, 2 माणसं बी नसतात का. लोकांना कळवून चुकलंय की हा माणूस कामाचा नाही, ह्या झाडाला फळ येत नाही, ह्या झाडाला फळ येत नाही, हे झाड बिनकामाचं आहे, वांजुट झाड आहे. आता काय करायचं सांगा झाडाचं. लोकांची ज्यावेळेस कामं असतात त्यावेळेस ती आपल्याकडे येतात. आमदाराकडे कोण जात नाही, बरोबर आहे का. त्यावेळेस आपण काय करतो, आमदारांकडे जातो. मागचं उदाहरण सांगतो इथं तुम्हाला, मागच्या वस्तीतलं अंबिकानगरचं उदाहरण सांगतो. तिथं घरांवर तार आहेत. एक पोरग खेळता खेळता त्या ताराला चिकाटलं. बोला म्हणा या ग्रामपंचायत वाल्यांना, काय माहितीये तुम्हाला. एक पोरग चिकाटलं, 7 लाख रुपये त्याच्या आई बापाला खर्च आला नीट करायला.
आणि तरी मी आमदारांना 1000 वेळा सांगितलं की ह्या तारा शिफ्ट करा. आम्ही 10-12 टेम्पो घेऊन गेलो तिथं, 300-400 लोक घेऊन गेलो. सकाळी 8 वाजता. कोणी नाश्ता नव्हता केला, कोणी काय खाल्लं नव्हतं. आम्ही 3 वाजेपर्यंत थांबलो, काही काम नाही झालं. आम्ही थोबाडीत मारल्यासारखं इथं येऊन थांबलो, असं बसलो कट्ट्यावर, काय नाही काम झालं. आणि अजून मी झालं नाही बघा. तिथं जाऊन बघा, खूप साधं काम आहे. अजिबात कामाचा माणूस नाही आमदार, अजिबात नाही. निवडून यायचं आणि फक्त प्लॉटचे धंदे करत बसायचे. आपल्या गोरपोडे वस्तीत लोकांना सांगतो, हे फक्त कशासाठी उभं राहतात माहितीये का? स्वतःचं घर मोठं करण्यासाठी उभं राहतात. तुमचं आमचं घर नाही मोठं करायचं यांना, स्वतःला. त्यांना आमदार कशासाठी व्हायचंय? मंत्री व्हायचंय. मंत्री, अरे मोठी स्वप्न आहेत त्यांची. मंत्री व्हायचे. एक तरी गुण आहे का तुमच्याकडे? मी फक्त म्हणतो, तुम्ही आमदार आणि प्रीतम दादा ग्रामपंचायत सदस्य. तुम्ही आमदार ज्या लोकांची कामं करतात का? दादा करतोय, बघू म्हणाव. तुमच्यात काय कामाची कर्तृत्व आहे तुम्ही दाखवा. एकही काम करत नाही माणूस, नुसता 5 वर्ष आला नाही राव. 5 वर्ष. आणि आता इलेक्शन आल्यावर काम चालू केलं यांनी. इलेक्शन आल्यावर गडबड झाली. इलेक्शनच्या अगोदर पास करायला पाहिजे. आता पावसाळा बी आला तरी बी चालू केलं. तुम्हाला सांगतो, त्यांनी 4 वर्षापूर्वी समजा काम केलं असतं. 1 वर्ष त्यांना सुट्टी देऊ आपण, जा फिरून घ्या, कुठं फिरायचं. 5 वर्ष काम नाही केलं आणि आता इलेक्शन आले, रोडची कामं चालू केली आणि आपल्या लोकांना चिखलात नाचावं लागत आहे. अरे दुसरं सांगतो, 10 नंबर लाईनला पाईपा टाकल्यात. मी म्हणलं आमदार साहेब पाणी लय येतं बरं का, मोठ्या नळ्या टाकाय पाहिजे. बारक्या नळ्या टाकल्या. मला काय म्हणलं तुम्हाला सांगतो, दादा तुम्हाला काय कळत नाही राजकारण. का म्हणले नळ्या बारक्या टाकायच्या, लोकांच्या घरात पाणी गेलं पाहिजे. लोक आपल्याकडे येणार कसे? पाणी घेतोय घरात या वर्षी, पाणी घेतलं ना घरात. आणि त्याच्यात वरनं हाईट 5-5 हजार रुपये मी दिले. अरे पण पाणीच नको ना जाऊन देऊ घरात. पाणी नाही गेलं तर नको मला 5,000 रुपये. नुकसान त्या घरात बायका पोरं त्यांची वया, पोरांची वया, पुस्तकं बिजली 10-10 हजार रुपये नुकसान झालं. आणि ह्यांच्या मागे पळायला लागलं. घरात पाणीच नसतं गेलं तर काय करायचे? 5,000 घे, आम्हाला नकोय. हे असली घाणेरडी लोक हे 5-5 वर्ष येत नाही. म्हणलं आमदार आहे का काय? आणि ह्याच्यात अजून मोठा कर. परत दिसतोय फरक बाबूराव. परत फरक दिसायला लागला. दीपक बरोबर आहे का? 5 वर्षानंतर फरक दिसायला लागला. दिसतोय फरक बाबूराव. परत घरी. तुम्हाला सांगतो अशोक बापू पवार, तुम्हाला दुसरा एक प्रश्न सांगतो. शाळवाडीच्या ट्रॉफिकचा प्रश्न यांना सोडवताना आला. हा साधा प्रश्न राव, लय साधा. नाही सोडवता आला यांना. वाघोलीचा प्रश्न नाही सोडवता आला ट्रॉफिकचा. लोक वैतागल्यात, इतकी वैतागल्यात तुम्हाला सांगतो, रोडनी जाता येत नाही हो. थिऊरचा रोड बघा तुम्ही, भयानक खड्डे. 5 वर्षात रोड झाला नाही. एवढ्या लोक जनता त्रास्त झाली यांच्या कामाला आणि परत त्यांना दिलंय. असला माणूस नकोय आपल्याला. तुम्हाला आता मी अशोक पवारांबद्दल सांगतो, मी त्यांच्या विरोधात काम केलं तरी बी मी त्यांचं काम बघितलेलं आहे. म्हणून म्हणलं हा माणूस चांगला माणूस आहे.
या माणसाला यावेळेस संधी द्यायची. या माणसाने भरपूर कामं केलेली आहेत आणि प्रत्येक वेळेस महिन्याला 15 दिवसाला चक्कर असते. हो, महिन्याला 15 दिवसाला पडल्यानंतर पण चक्कर, पाडल्यानंतर पण येत होता माणूस. पण हा माणूस निवडून आल्यावर बी आला नाही, निवडून बी आला नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, हा माणूस जो परत निवडून आला तर मला वाटत नाही कुठल्या वार्डात फिरल. येणारच नाही, येणारच नाही. यांना आपल्याला निवडून द्यायचं नाही. ज्या माणसानी आम्हाला बायोमेट्रिक म्हणजे अंगठा ठेवल्यावर धान्य मिळतं का राशन मध्ये, ते बापूंनी काम केलं. त्या माणसाला निवडून आणायचा. ज्या माणसाने आरोचं सिस्टीम आणली पाण्याची, आरो सिस्टीम आपल्याला माहिती बी नव्हती, त्यांनी 2009ला त्यांचा कालावधी चालू झाला आणि 2014 या कालावधीमध्ये फिल्टर पाण्याची लोकांना माहिती करून दिली. महाराष्ट्राला माहिती नव्हतं आरो काय असतो, हे बापूंनी दाखवलं. फिल्टर पाण्याचे प्लांट बापूंनी बसवले, बापूंनी सुरुवात केली. यांना काय माहित नव्हतं आणि यांना कळत बी नाही आताच्या आमदारांना काय असतं, जनतेच्या अडचणी काय असतात. तुम्हाला सांगतो, एक तलाट्याचा प्रश्न सांगतो. 4 वर्ष आपल्या भागात तलाठी नव्हता. 4 वर्ष लोकांना अडचणी असतात. तो कसा खाली खाली बसा, बसा खाली, बायांना बसा, पाय दुखायला लागले खाली बसा, पोरांनो खाली बसा, खाली बसा. राधाबाई खाली बसा. नाही रेकॉर्ड करायचं. तुम्हाला इकडलं दिसलं पाहिजे, इकडलं दिसलं पाहिजे. मला मेरे को इधर का दिखना चाहिए, इधर का पूरा व्यू. मैं जब भी ऐसा डायरेक्ट 4 वर्ष आपल्या गावाला तलाठी नव्हता. 4 वर्ष. एक महिलेचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. सगळ्यांनी नीट ऐका, अशोकराव नीट ऐका सगळ्यांनी. तलाठी नव्हता. आपल्याच भागातली एक महिला आहे, नवरा आजारी पडला होता, घरावर कर्ज काढायचं, 7-12 उतारा लागत होता. 4 वर्ष तलाठी नाही. आमदार साहेबांना 1000 वेळा सांगितलं तलाठी नाही. आमदार साहेब लोकांना खूप मोठ्या अडचणी आहेत. तलाट्याने ऑफिस कुठं टाकलं तर हडपसरला. अरे गावात ऑफिस पाहिजे बाबा, हडपसरला कशाला. तुम्हाला सांगतो, त्या महिलेचं नाव नाही सांगणार मी, आपल्याच भागातली महिला आहे. मी दुसरीकडे सांगितलेलं आहे बाबा. 2 बारकी लेकरं, नवरा आजारी, दवाखान्यात पडलेला. एक पोरग 12 वर्षाचं, दुसरं 4थीला होतं. 4थीला बरं का, 4थीला. 12-13 वर्षाचं थोडा खाली होऊन गाडीवर बसा ना. घर बागत नव्हतं. घर थोडं ठीक. घरात खायला आणलं नाही, कारण की बाप बी आजारी पडलाय. आईला पण काय गुडघे बिडीत होते तर तसलं काहीतरी झालं, संधिवाता. 4थीला पोरग होते. काय म्हणलं माहितीये का, आई मी पण कामाला जातो. आणि तुम्हाला सांगतो, ह्याच्यातलं पुढचं आलं तुम्हाला सांगतो, ह्यातला कर म्हणजे 500 रुपये महिन्याने कामाला होतं 4थीचं पोरग. आणि त्या समोरच्या माणसाला लाई चालू आहे, 500 रुपये पण बुडवले. लाई चालू आहे. आणि यांना नाही, आपल्या अडचणी यांना कळत नाही. नाही कळत आपल्या अडचणी. 1000 वेळा पाठपुरावा केला, नाही कळाल्या यांना अडचणी. त्या माणसाला घरी पाठवायचं, त्या माणसाला घरी पाठवायचं. अशोक बापूला निवडून आणायचं, अशोक बापूला निवडून आणायचं. बस, जास्त काय बोलत नाही. 21 तारखेला घड्याळाच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबायचं आणि अशोक बापूला निवडून आणायचं. तुमची कामं नाही झाली की त्याला जबाबदार मी आहे. मी जबाबदार आहे. 2 मिनिटं. हे म्हणतात
आमचं सरकार येणार आहे म्हणजे घाबरवता लोकांना. अरे घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही. आमचे अशोक बापू खूप सरकार आहे, कुणालाच घाबरत नाही माणूस. एक नंबरनी काम करतो ते माणूस. या माणसाला निवडून द्यायचंय, चांगल्या माणसाला निवडून द्यायचंय, आपल्या अडीअडचणी सोडवणाऱ्याला निवडून द्यायचंय. आणि ह्यांचं बटन, घड्याळाचं बटन 1 नंबरला आहे. बटन दाबायचं घड्याळाचं आणि आपल्या अशोक बापूला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. 100%. आता मी सांगतो, कौन है मेरे साथ? हम सब हैं. कौन है मेरे साथ? कौन है मेरे साथ? आपण सगळ्यांनी बापूला निवडून द्यायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. खायला आधी आणि झोपायला मध्ये आणि कामाला कधीच नाही अशा लोकांना आपण आता घरी बसवायचंय. 2 गोधड्या द्यायच्या, सोंगाड्याला सोंग करत घरीच दुर्परिवस्तू नागरिकांनी